सर्वपाप प्रमुच्यते तस्य स्मरणमात्रेण तस्य स्मरणमात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण तस्य स्मरणमात्रेण त्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 सर्वपाप प्रमुच्यते श्री राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। काशीमध्ये केदारेश्वर भगवान कसे प्रगट झाले हा आजचा एक नवीन विषय आहे। आपण घाटावर केदारेश्वर पशुपतीनाथ हे सगळे देव पाहतो तिथे, तर या काशीमध्ये
या चारी धामांना येण्याचं कारण काय झालं? एकदा काशी केली म्हणजे चारी धाम 7 पुऱ्या ह्या सगळ्या साध्य होतात. याला कारण काय? एकदा पार्वतीनं भगवान शंकराला असं विचारलं की देवा, तुमचं केदारेश्वर महात्म्य काय आहे? मी हिमालयातली असल्यामुळे मला त्या केदारेश्वराचं महात्म्य कळालेलं नाही, तर तुम्ही मला ते सांगावं. तेव्हा भगवान शंकर म्हणतात, हे पार्वती, प्राचीन काली उज्जैनी नगरामध्ये वशिष्ठ नावाचा एक ब्रह्मचारी होता. भगवान महंकालेश्वराचं आणि कालभैरवाचं नित्य दर्शन पूजन करून एक दिवशी त्याच्या मनामध्ये असं आलं की आपण काशीचं दर्शन करावं. वाराणसी जी आहे, इथे गेल्यानंतर आपल्या पूर्वजांना गती मिळते. आपण जरी असं ठरवलं की काशीला जायचं, तर आपल्या पूर्वजांना आनंद होतो की हा गंगा स्नान करेल आणि आपण मुक्त होऊ. म्हणून त्यावेळेस याचे गुरु जे ते, यांचं नाव होतं हिरण्यगर्भ. यांनी या हिरण्यगर्भानं याला उज्जैनला पाशुपत व्रताची दीक्षा दिली होती. हल्ली जे चाललं आहे तुमच्याकडे सगळं गोंधळ, तर त्याचं काय आहे ते नीट ऐकून घ्या. म्हणून आणि पाशुव्रत अत्यंत श्रेष्ठ व्रत आहे. प्रति दिवशी प्रातःकाली हरपाप कुंडामध्ये स्नान करून त्रिकाल लिंगाची पूजा करावी लागत असे. याने व्रत घेतलं, हा स्नान करायचा आणि लिंगाची त्रिकाळ पूजाचा, विभूती स्नान करायचा म्हणजे भस्मही लावायचा. याने मनामध्ये एक ठरवलं होतं, शिवलिंग आणि गुरु यांच्यामध्ये भेद नाही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु आणि देवामध्ये भेद नाही असं या ब्रह्मचारी माणसाचं म्हणजे वशिष्ठाचं मत पक्कं झालं होतं. अनेक वेळा गुरुने त्याला चाचपून पाहिलं, पण गुरु पराजित व्हायचे, पण शिष्य पराजित व्हायचा नाही. त्यावेळा वशिष्ठाने 12 वर्ष अशी तपश्चर्या केली आणि आपल्या गुरुबरोबर केदारेश्वराची यात्रा करण्याचं ठरवलं. यासाठी हा हिमालयामध्ये गेला. असिधार पर्वतावर गेल्यावर हिरण्यगर्भाला मृत्यू आला. काय घटना ठरली की एवढं पाशुपत व्रत घेतलं आणि शेवटी हिमालयावर गेल्यावर याला मृत्यू आला. पण शिवगण तेथे आले. त्यांनी त्या तपस्व्याला पाहिलं आणि हिरण्यगर्भाला विमानात घालून कैलास धामाला घेऊन गेले. त्रिकाल शिवपूजा केल्यामुळं मनामध्ये या हिरण्यगर्भाला घालून कैलास पर्वतावर नेलं. सगळं फळ जे होतं ते केदारे लिंगेश्वराच्या दर्शनाचं वशिष्ठ कळालं. कोणाला कळालं? वशिष्ठाला. म्हणजे गुरुने देह सोडला आणि तो देह सुटल्याबरोबर केदारेश्वराचं दर्शन झालं आणि त्याला विमानामध्ये घेऊन गेले गुरुला. मग केदार यात्रेचा पूर्ण प्रदक्षिणा करून हा काशीत परत आला आणि यांनी प्रतिज्ञा केली, मी जिवंत आहे तोपर्यंत काशीत राहीन आणि प्रत्येक चैत्र पौर्णिमेला केदारनाथाचं दर्शन घेईल. काशी ते केदारनाथ दर चैत्र महिन्यात जायचं. कारण गुरुचा मोक्ष पाहिला. गुरु प्रत्यक्ष कैलास पर्वतावर जाऊन पोहोचले. असा निश्चय करून मोठ्या आनंदाने काशीत राहू लागला. त्याने हिमालयातील केदार तीर्थाच्या 61 यात्रा केल्या. नंतर चैत्र महिना जवळ येताच त्याला पुन्हा केदारेश्वराच्या यात्रेची तयारी केली असताना वार्धक्यामुळं अशक्य झालं. कारण हे शरीर आहे, याला वार्धक्य येणारच.
आत्ता मी सांगितलं, आपलं जसं वय होतं तसं आपल्याला वाटतं की आपण जगावं, राहावं, आणखीन काही करावं. पण शरीराला वार्धक्य आलं की या सगळ्या गोष्टी आपोआप कमी होऊन जातात. मग परवा जे सांगितलं महाराजांनी की बरे तू राम नामाची गाठ बांध आणि मोकळा राहा. स्नान झालं काय, न झालं काय, जेवण मिळालं काय आणि न मिळालं काय, देहधर्म लक्षात ठेवायचा. म्हणून त्यावेळेस त्याच्या मनात आलं की आपल्याला मृत्यू रस्त्यात आला तरी गुरुप्रमाणे आपली अवस्था होईल. पार्वती वशिष्ठाची ही दृढ भावना पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला स्वप्नात दर्शन दिलं. वशिष्ठा, मी तुझ्यावर अतिसंतुष्ट आहे, इच्छितवर माग. स्वप्नात, कालही स्वप्नाचं उदाहरण पाहिलं आपण, आजही स्वप्नाचं उदाहरण आहे. म्हणून झोपण्याच्या आधी देव आणि संत यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. झोपण्यापूर्वी जर आपण देव आणि संत यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर परमेश्वर स्वप्नात दर्शन देतात. आणि स्वप्नात दर्शन दिलं आपल्याला देवाने, आणि त्याचा जर आपण जास्त प्रचार केला तर देव पुढचं साक्षात दर्शन देत नाही. कारण हा काय करतोय, प्रचार, स्वतःची प्रौढी, याला येईल अहंकार. म्हणून स्वप्नात दर्शन झाल्यावर कोणालाच सांगायचं नाही की मला स्वप्नात देव दिसतो. आपलं काय होतं, थोडंसं आपण त्या पायरीपर्यंत जातो आणि परत अहंकारामुळे तिथून खाली घसरून जातो. असं आहे. वारीचा सुद्धा अनुभव सांगायचा नसतो कोणाला. हां, दुसऱ्याने सांगितलं तर ऐकून घ्यावा, त्याचा सांगावा, पण आपला नाही सांगू. कारण व्रत तप नियम हे जास्त प्रसिद्धीने नष्ट पावतात. पहा, ते काही लोक येतात की 1008 यांनी इतके यज्ञ केलेले, अशी जाहिरात असते त्यांची. काहीच करायचं नाही. हे आपले अपंग जनार्दन स्वामी होते बघा, किती करायचे, पण ते असं काहीच कोणाला सांगायचे नाही. त्यामुळे काय व्हायचं, त्यांच्याजवळ माणूस गेला की तो आपोआप दुरुस्त होऊन जायचा. जेव्हा त्यांच्याजवळ राजकारणी लोक गोळा झाले तेव्हा त्यांनी ते सगळं आवरून घेतलं आणि दुसऱ्याला गादीवर बसून दिलं आणि आपण बाजूला होऊन गेलो. कारण अतिप्रसिद्धीच्या तो दुसरा माणूस इलेक्शनला उभा राहिला 3दा. हे काय होतं, म्हणून आपल्याला जे भगवंताचा अनुभव स्वप्नात दिसला तो सांगितला तर गुरुला सांगावा. गुरु मग समजतात याची आता पुढची पायरी सुरू होते आहे. पण खरे गुरु सांगतात, आता मला सांगितलं तर सांगितलं, दुसरं कोणाला सांगू. कारण शंकरानं काय सांगितलं होतं नारदाला, तू काम जिंकला हे मला सांगितलं ना, आता कोणाला सांगू नको. म्हणे आपण पुढे जातोय ना, शंकराला आवडत नाही, मग विष्णूला सांगितलं आणि मग पुन्हा श्राप झाला आणि मायाने गोंधळ केला. हे याच्याकरता हे संतांचे चरित्र आपल्याला असे लक्षात घ्यायचे असतं. नारदाला बनवलंय. संत काय करतात, जगतामध्ये उदाहरण येण्याकरता आपल्या जीवाचं सगळं सहन करतात. जगाच्या कल्याणा आणि देह कष्टविधी परोपकारे असा त्यांचा नियम असतो. म्हणून नारद अज्ञान होते असं म्हणायचं. काही लोक म्हणतात ना, व्यास अज्ञान होते, यांना विचारावं लागलं. अरे ऐकणार आहे हे नथू दगडू धोंडू हे काही ऐकतच नाही. कारण परिपक्व गुरुनं ज्ञान दिलेलं नसतं ते परिपक्वता नसते. मग परिपक्वता येण्याकरता काय केलं पाहिजे, तर गुरु आणि देव यांच्यात भेद पाहायचा. देव तोची गुरु आणि गुरु तोची देव. गुरु देवाचं महत्त्व सांगतात आणि देव गुरुचं महत्त्व सांगतात. हे त्यांचा मोठेपणा आहे. म्हणून त्यावेळेस मग त्या बाळा वशिष्ठ म्हणाला, देवेश्वरा, आपण जर माझ्यावर संतुष्ट असाल
तर माझ्याबरोबर राहणाऱ्या सगळ्यांवर अनुग्रह व्हावा, परोपकार. माझ्याबरोबर जेवढे आहेत त्यांच्यावर अनुग्रह करावा. त्यांची परोपकार बुद्धी पाहून मी अधिक संतुष्ट झालो. भगवान शंकरानं तथास्तु म्हटलं. तेव्हा वशिष्ठाने प्रार्थना केली, आपण हिमालयातून काशीतच राहावं असं मला वाटतं. झालं. कारण मला तर ती इच्छा आहे ना, केदारेश्वराची दर्शन घ्यायची. केदारेश्वराचं दर्शन केल्यावर माझे गुरु मोक्षाला गेलेले आहे. आता आपल्यामध्ये एवढी तपश्चर्या नाही आहे, तर आपण आपल्याजवळ असलेलं भगवान शंकराचं लिंग हे सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचं स्वरूप आहे असं भाव ठेवून राहिलं पाहिजे. असं भाव ठेवून राहिलं पाहिजे. आपण जर तुम्हाला मी दाखवेल, माझे जेवढे जवळचे यजमान यात्रेला गेले ना, त्यांना मी त्या ठिकाणाहून एक एक पाषाण आणायला सांगितलं होतं. एक चव्हाण म्हणून इन्कम टॅक्स ऑफिसर होते, ते मानस सरोवराला गेले. म्हटलं साहेब, ते जोपर्यंत जळगावला होते ना तोपर्यंत रामनवमीचा संपूर्ण प्रसाद ते करायचे. म्हटलं साहेब, तुम्ही मानस सरोवर चालले, माझ्याकडून तर काही जाणं होणार नाही, पण मानस सरोवराचं स्नान करताना मधून एखादा पाषाण उचलून आणा. तर त्यांनी पाषाण उचलला, पहिला माझ्याकरता, दुसरा त्यांच्याकरता उचलला. तर दोन्ही पाषाण आले, तुम्ही दाखवेल मी तुम्हाला. दोन्ही पाषाण वरती पांढरे आणि खाली काळे. कैलासाचं शिखर कसं आहे आणि खाली कसं आहे, काळं. मग हे बिर्लाबाई आहे आपल्याकडे नेहमी यायचे, आता ते वय झाले येत नाही. ती केदारेश्वराला गेली. म्हटलं दादा तू माझ्याबरोबर चाल म्हणे. म्हटलं बघ, मला तर शक्य नाही आहे, मला देव जेव्हा पाठवेल तेव्हा मी जाईल. तिने केदारेश्वराचा तो तिथे कुंडावर स्नान केलं आणि तिथून जो पाषाण उतरला तो नेमका केदारेश्वराच्या स्वरूपासारखा आहे, तुम्ही पाहून घ्या. मग आपल्याकडे एवढा गोवर्धन आला. ज्याने आणला त्याला एक साधू भेटला. तो म्हणे, तू गोवर्धन आणला, चुकीचं केलं. या गोवर्धनाबद्दल मला चांदी दे ना, आज तिथे मी ठेवून येतो. तो फसला त्या माणसापायी. त्याने तेवढी चांदी घेऊन घेतली आणि दगड त्याला म्हणे, तू जाऊन ठेवून दे म्हणे. त्याला वाईट वाटलं. आधी या माणसानं सांगितलं होतं मी ठेवायला जाईल. म्हटलं तू आता हा मोठा दगड ठेवून दे आणि छोटा दगड तिथून परत घेऊन येते, म्हणजे तुला समाधान. त्याने तुला फसवलं आहे ना. मग आता तुला इथे गोवर्धन ठेवायचा होता. म्हणजे हां, तू परत येताना त्याने छोटा आणला पाषाण. म्हणजे मानस सरोवराचं, कैलास सरोवराचं देवाचं स्वरूप आहे, यांचं स्वरूप आहे, आणि गंडकी नदीचा महाविष्णू आहे. म्हणजे आपण जर असा भाव ठेवला, आता यांची तपश्चर्या खूप आहे या ऋषी लोकांची, आपण तितक्या तपापर्यंत जाऊ नाही शकत, पण आपल्याजवळ असलेल्या पिंडामध्ये हे सगळे देव आहे असा भाव ठेवणं आपल्याला सहज सोपं, ते सहज सोपं आहे. मग आपण आपल्याला जे आहे ना, नामावर भाव ठेवणं सोपं आहे, पण तरी दृढ होत नाही. याचं ऐक, त्याचं ऐक, त्याचं ऐक, आपण असं ऐकत फिरतच बसतो, गोंधळातच पडतो. एकदा तीर्थाला जाऊन आल्यावर आपल्या मनात अशी शांती आली पाहिजे की पुन्हा जावलं गेलं तर देवाची इच्छा, आणि नाही जावलं गेलं तरी पोरं जाऊ देत नाही, मध्ये आडवे येतात, तिरपे पडता, असं बडबड करायची. म्हणजे तुम्ही अपक्व आहात. काय आहात? जर केदारेश्वराची इच्छा असेल तर ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत नेल्याशिवाय राहणार. याला परिपक्वता म्हणतात. आपण कसे आहे, हल्ली ते पाण्यात भिजवलेलं केळं पकू देत नाही त्याला. आपण ते याच्यामध्ये ॲसिड मटण टाकून पकवतो, पावडर टाकून आंबे पकवतात. तसे गवतातले आंबे वेगळे आहे. तसं झालं आहे परमार्थामध्ये सुद्धा अपक्व होतं. आता प्रत्येक जण काय करतो, चला मी तुमच्याबरोबर तुम्हाला घेऊन जातो, आपण जातो, पण तो भाव टिकत नाही. म्हणून त्यावेळेस
भगवान शंकरानं त्याला तथास्तु म्हटलं. त्याच्या तपश्चर्येचं जाऊन हिमालयात राहून सर्व भावे काशीत मी बसलेलो आहे असं वशिष्ठाला सांगितलं. हिमालयात राहून सर्व भावे मी तू काशीत आहे असं लक्षात ठेव. संत सुद्धा काय सांगतात, सर्व भावे दास झालो तुझा. संत सुद्धा सर्व भावनेनं भगवंताचे दास होऊन जातात. म्हणून रामदासांनी नाशिकच्या रामकुंडावर ठरवलं, आजपासून आपण नारायण नाही, कोण, रामदास. काही संतांना लोक उपाधी देतात, पण काही संत आपलं ठरवून घेतात. लोक उपाधी जी आहे ती काही काळ टिकते आणि काही काळानंतर चालली जाते, पण आपली स्वयंस्मृती जी आहे ती मात्र जन्मोजन्मी कायम राहते. म्हणून वशिष्ठाच्या बरोबर लोकसह पुढे देवाची कृपा झाली. काशीला हरपाप नावाचं कुंड आहे, तिथे राहिले. वास्तविक सगळ्यांनी कुंडात स्नान केलं, संध्या तर्पण आणि देहामध्ये ती सिद्धी प्राप्त झाली. त्या दिवसापासून केदारनाथ अविमुक्त क्षेत्रामध्ये राहिले. म्हणून तुम्ही घाटावर गेले तर केदारनाथाचं मंदिर आहे, पशुपतीनाथाचं मंदिर आहे, रामेश्वराचं मंदिर आहे, चारी धाम तिथे दाखवलेले आहे काशीमध्ये. तर ते उगत बांधलेले नाही, बिटकोरे जसं मंदिर बांधलं तसं नाही बांधलेलं ते. त्या ठिकाणी त्या ऋषींनी तशी तपश्चर्या केलेली आहे आणि ते असं चढाव खूप आहे काशीला तो. तर आपण जेव्हा नौका विहार करतो, मी लोकांना प्रत्येक वेळा म्हणतो चला नौकेत फिरू, काय करायचं फिरून एकदाच फिरू, नाही, ते दर्शन घडतं आपल्याला. 80 घाटापासून तर शेवटपर्यंत गो घाटापर्यंत आणि कपाल म्हणजे कपिल महामुनी क्षेत्रापर्यंत ती नाव फिरते. रेल्वेच्या पुलाच्या खालून अशी जाते आणि अशी येते. तो नावाडी त्याला 2 पैसे मिळण्याकरता हे मंदिर हे आहे, ते मंदिर ते आहे असं सांगत राहतो. आणि भर पाण्यामध्ये जाऊन आपल्याला गंगेची ओटी सोडता येते. 2 फायदे होतात. प्रत्येकाला 150-200 रुपये खर्च येतो. 700-800-1000 रुपये घेतो तो. आता तो त्याचा व्यवसाय आहे आणि त्याला मिळाले पाहिजे, त्याचं पोट आहे त्याच्याजवळ. ती भावना ठेवून नारळ गंगेत सोडलं काय, नावाड्याच्या हातात दिलं काय, हे समाधान झालं पाहिजे. कारण त्याचा उदरनिर्वाह त्याचंच आहे, त्याच्यावर तर सगळं त्याचंच आहे. ते लोक इतके हुशार असतात, पटकन नाव फिरवतात, पटकन धरून गाडतात, कारण त्यांना इतक्या दिवसाचा त्यांचा तो सराव असतो. आपण समर्पण केलं ना, तो नावाडी आस्ती घेईल का तुमच्या हातातून? नाही. काय येईल, फक्त जे लौकिक आहे ते. श्राद्धाचे पिंड टाकायला गेला तर नावाडी पिंड उचलेल का? नाही, ते टाकले जातं. म्हणून श्राद्ध केल्यावर नावेमध्ये बसून पिंड टाकायला 25 रुपये लागतात. द्यायचे ते एवढ्याचे 25. अरे पण पिंड मध्ये जात आहे ना. गंगेचा ओघ असा असतो की त्या ओघाने बराच काळपर्यंत ते पुढे चाललं जातं. जरी तिथे मत्स्य असले, ते जरी खातील तरी तो ओघ एवढा आहे की एखाद्याच्या हाततोंडात येतं ते, तोपर्यंत ते पुढे चाललं जातं. आपण दिवे पाहतो ना, इथे लावलं की 1-2 मिनटात तर ते तिकडे जातं. म्हणून हिमालयाच्या केदाराच्या दर्शनाचं फळ काशीतल्या केदाराच्या दर्शनानं 7 पुण्य प्राप्त होतं. कारण तिथे हरपाप तीर्थ आहे. हरपाप तीर्थ म्हणजे सप्तजन्मातलं पाप नष्ट करणारं, आणि लगेच ते गंगेत मिळालं आहे. म्हणून कोटी जन्माचं पाप नष्ट करणारे ते तीर्थ आहे. ही जी काशीमधून जाणारी गंगा आहे ही अमृतवाहिनी आहे. प्रयागापर्यंत येणारी गंगा वेगळी, आणि प्रयागापासून यमुना, सरस्वती आणि गंगा ह्या तिघांचं एकत्रीकरण केलेलं पाणी खाली येतं. म्हणून विद्वान लोक काय करतात, प्रयागात गर्दी असते ना, त्याच्या आधी काशीला स्नान करतात ते. म्हणून ही गंगा काशीला आल्यानंतर अमृतवाहिनी होती.
कारण तिन्ही नद्यांचं पाणी एकत्रीकरण झालं आहे. जसं तुम्ही सरबत केलं, लिंब, सरबत आणि साखर आणि जल, हे काय झालं, 3 तत्व झाले. त्या तत्वाने ते ज्याप्रमाणे सरबत आपल्या शरीराला पाचक, रोचक आणि शक्तिवर्धक आहे, तशी गंगा पाप ताप घालवणारी आहे. कुठली? काशीची. म्हणून वाराणसी माझी जाता गती पूर्वजासी. जाता जर गती आहे. आपण आंघोळ करून जेव्हा वरती येतो ना, तेव्हा लगेच अंग पुसायचं नाही आहे. आपलं शास्त्रानं सांगितलं की आपलं अंगातलं पाणी पिळायचं. त्याचा श्लोक आहे श्राद्धामध्ये, यन्मया दूषितम तोयम. म्हणजे गंगा स्नान केल्यावर आपल्या शरीरावर मळ असलेल्या पाण्यामध्ये याच्याने आपले घाती गेलेले लोक जीव असतात त्यांचा उद्धार होतो. यन्मया दूषितम तोयम. गुरुजीसुद्धा तर्पण झाल्यावर असं सांगतो तुम्हाला की असं जानवं गळ्यातलं त्याच्यात बुडवा आणि ते पिळा. कारण यज्ञोपवीत पवित्र आहे आणि त्या यज्ञोपवीताला लागलेलं पाणी तर्पणाचं अतिपवित्र आहे. आणि ते पिळलं की असत मृत्यू निरसनार्थम. शास्त्र सांगतं असत मृत्यू ज्यांचा झाला असेल आपल्या घराण्यात त्यांचा उद्धार होतो. यन्मया दूषितम तोयम असं आहे. आणि पितरांच्या आणि यांच्या तर्पणानं बुद्धी दिवसेंदिवस शुद्ध होत जाते, परिपक्व होते, ईश्वरावर विश्वास निष्ठा बसत जाते. कारण पितरांच्याच कृपेनं आपली बुद्धी स्थिर होते. आणि पितरांची अवकृपा झाली की बुद्धीमध्ये दुर्मिळता येते, दूषितता येते, संशय वृत्ती येते, शंका येते. म्हणून त्यावेळेस या तीर्थामध्ये स्नान करावं, पितरांसाठी पिंडदान करावं. अनेक पिढ्या तरुण जातात. मंगळवारी अमावस्या आली असताना केदार तीर्थी जो श्राद्ध करतो त्याला गया श्राद्ध करायची गरज नाही. म्हणून केदारेश्वराचं दर्शन घेणारा हा भगवंत शंकराचा गण होतो. म्हणून काशीत प्रयत्नपूर्वक केदारेश्वराचं दर्शन घ्यावं. केदारेश्वराच्या दर्शनाला गेल्यानंतर उत्तरेला चित्रांगेश्वर नावाचं लिंग आहे, उत्तर दिशेला म्हणजे इकडच्या बाजूला खाली. त्या नित्य पूजा करणारे स्वर्गीय भोग प्राप्त होतात. म्हणून केदारेश्वराच्या दक्षिणेला नीलकंठ आहे, इकडच्या बाजूला नीलकंठ महादेव आहे. घेणाऱ्याला संसार रूपी सर्प डसत नाही, त्याला कोणत्याही प्रकारची विषबाधा होत नाही. केदारेश्वराच्या वायव्येला अंबिरसाचं लिंग आहे. त्याचं दर्शन घेतलं असताना मनुष्याला या दुःख संसारात पुन्हा जन्म मिळत नाही. त्याच्याजवळ इंदमेश्वर म्हणजे इंद्रानं लिंग केलेलं आहे. त्याची यथाविधी पूजा करणाऱ्या माणसाला स्वर्गलोकातील आनंद खालीच अनुभवाला येतो. म्हणजे त्याला स्वर्गाविषयी कल्पना उरत नाही. म्हणून संत काय म्हणतात, स्वर्ग आम्हासी तुच्छ. आम्हाला स्वर्गाची घेणं नाही, आम्हाला फक्त भगवंताशी घेणं आहे. मनुष्य वार्धक्यानं व काळावर विजय मिळून चिरकालपर्यंत राहतो. म्हणून भगवंताचं शंकराचं दर्शन घेणारा काशीतला जीव परलोकी त्याचं कल्याण होतात. कार्तिक स्वामी सांगतात, केदारेश्वराची कथा ऐकणाऱ्याला मनुष्य तत्क्षणी पापातून मुक्त होऊन शिवलोकाला जातो. आता हे लोक परत आले, केदारनाथ यात्रा बंद झाली. यांना जर असं कोणी सांगितलं की तुम्ही आता परत जाताना फक्त काशीला जाऊन दर्शन करून घ्या, केदारनाथ यात्रा सफल होऊन जाईल. पण त्याला माहितगार माणूस लागतो आणि त्याने सांगितल्यावरही तुमचा त्याच्यावर म्हणून हे सगळे चढायला नेहमी कंटाळा करता. म्हणून मी ते नौका विहार करायला होतो प्रत्येक वेळा. ते म्हणतं काय आमच्या वेळेस फिरून आलं म्हणजे चाल ते दर्शन घडतं.
वरती वार्धक्याने तुम्हाला चढता येत नाही आहे, पण गंगेतून ते दर्शन केलं जातं. गंगेत स्वरूप प्राप्त होतं माणसाला. म्हणून त्यावेळेस भगवान महादेव पार्वतीला सांगतात, हे पार्वती, ज्या ज्या ठिकाणी घुष्मेश्वर लिंग, दुर्वेश्वर लिंग या सगळ्या लोकांनी, घुष्मेश्वर म्हणजे आपलं घृष्णेश्वर, विश्वपूजा नावाचं व्यक्त झालं. विघ्नकर्ता विनायकाने काही लिंग स्थापन केलेले आहे. वडिलांची पूजा केली आहे गणपतीने. शंकर पार्वतीला प्रदक्षिणा काल सांगितल्या, शंकर पार्वतीला प्रदक्षिणा केल्या. आणि ज्या ज्या दर्शनानं धर्मबुद्धी होते त्या त्या लिंगाचं महत्त्व तुला सांगतो. विवस्वानाच्या पुत्रानं म्हणजे सूर्याच्या पुत्रानं यमाला विचारलं की तुमच्यापुढे अत्यंत उग्र तपश्चर्या करणाऱ्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे. तेव्हा ते म्हणाले, तपश्चर्येला गुरुचं मार्गदर्शन आवश्यक असतं, एवढं लक्षात ठेव. जो गुरु ज्या संप्रदायाचा आहे त्या संप्रदायाचं त्याला ज्ञान असतं, म्हणून त्याचं मार्गदर्शन घेऊन तपश्चर्या करावी. आपण काय करतो, गुरु करतो दुसऱ्या, मार्गदर्शन करून घेतो तिसऱ्याकडून, आणि त्यामुळे काय होतं, आपल्या बुद्धीमध्ये भेद होतो. कारण असं कोण करतो, जो सकाम कर्म करणारा आहे, ज्याला नेहमी देवाच्या पूजेपासून किंवा याच्यापासून काहीतरी फलप्राप्ती पाहिजे, तो असा इकडे तिकडे डवचत फिरतो. ज्याला तो एक ध्येय आहे की मी ईश्वराची भक्ती करणार आहे, जे माझ्या लायकीचं असेल ते देव मला देतील, नसेल ते देणार नाही. पहा, तुम्ही एखादा बाप मुलावर चिडतो की मी तुला खडकू देणार नाही, हा कोर्टात जाईल, अमुक करेल, इथून तो तिकडे टाकतो. बाप जिवंत असेपर्यंत त्याला फिरवतोच, मी असेपर्यंत तुला देणार नाही, त्याला मिळतच नाही. बाप गेल्यावर लगेच मिळून जातं. मग काय करायला पाहिजे होतं, काहीच बोलायचं नाही, द्याल तर द्या, न द्याल 6 महिन्यानं बापाने जरूर दिलं असतं. असं आहे. पण आपला विश्वास बसत नाही. आपला साडू म्हणतो काय गुच्छ बसा का, काय करा ना. बरं, साडू काळे कपडे घातलेला असतो, आणखीन त्याच्यात तो काळ करतो. हे असं आहे ते. तर आपल्या मातापितांच्या विरुद्ध कोणी काही सांगितलं तर ऐकायचं नाही, कारण आपण त्यांच्या आहोत. लागले का डोळे, त्यांचे आहे ना, आपण त्यांचे आहोत. आपण त्यांचे नाही असं म्हणून कशा करता, तर संपत्ती करता. वस्तुस्थिती असल्यावर सुद्धा त्या संपत्ती करता आपण असं करतो. मग हे सुद्धा पित्याशी मागच्या जन्माचं वैर असतं म्हणून घडतं. काही काही वडील काय करतात, चला हे वाटून द्या, माझ्या डोक्याची कटकट जाईल, मग शांत बसतात ते. कारण हे आहे त्यावर कटकट असं आहे ना. ही कटकटच आहे ती, हे लक्षात आलं पाहिजे. आता काही लोक आम्हाला विचारायला जाणार, दादा आम्ही बाबांचं सगळं करतो, पण बाबा पेन्शनमधले 10 रुपये देत की आम्हाला, असे बी प्रश्न विचारायला येतं लोक आम्हाला. मग त्या मुलीला तिचं नाव विचारतो मी, तुझं नाव काय, अरे बाबा षडाष्टक आहे, तुझं सासऱ्याचं षडाष्टक आहे, तुला काहीच भेटणार नाही. मग दादा काहीच भेट, म्हटलं नातूला जरूर देतील, नातूला देतील ते. म्हणजे जीव कसा आहे बघा तो. मला काय वाटलं मुलीला देऊन देतील ना, म्हटलं नाही नाही नातूला देणार आहे. नाही आम्ही आला तुमचे 2-4 ठोकठाळे बरोबर घडले, आम्ही घडील असं म्हणते. ही काय आहे, माझी चतुराई आहे. म्हणजे तिला एकदम उद्वेग नाही आणत, कारण मनुष्य पुढच्या आशेवर जगतो नेहमी. माणसाचा स्वभाव काय आहे, पुढच्या आशेवर जगणं. पोरं आपल्याला वागवतील याच्यावरच बरेच लोक जगत आहे.
असं आहे ते. कारण मनुष्य हा आशावादी आहे मुळात, पण अति आशा निराशा करते, एवढं लक्षात ठेवायचं. आशा नाम निराशा, निराशा नाम परमम सुखम सूत्र आहे. आपल्या नशिबात जे असेल ते घडेल, बस. याच्या पलीकडे दुसरं काहीच बोलायचं नाही. म्हणून त्यावेळेस यमानं अत्यंत उग्र तपश्चर्या केली आणि माझं दर्शन व्हावं म्हणून तपश्चर्या करू लागला. चतुर्युग संपलं. त्याच्या तपश्चर्याने मी संतुष्ट झालो. त्याला वर देण्याकरता सूर्यनंदनाला सांगितलं, म्हणजे यमाला, की माग काय पाहिजे. यमानं माझी उत्तम प्रकारची स्तुती केल्यावर शेवटी तो म्हणाला, भगवान शिवा, माझ्यासारख्या अल्पबुद्धी असलेल्या आपल्याला काय स्तुती येणार आहे. वेदाने तुम्हाला अगम्य म्हटलंय. भगवान शंकर अगम्य आहे, अगम्य लीला आहे त्यांची. 20 प्याले पिऊन जातात, सर्प जवळ ठेवतात. पत्नी गेली तिथे भूमीवर सगळ्या देव्या प्रगट करून दिल्या. अगम्य लीला आहे. मला फक्त तुम्हाला नमस्कार करावासाच जमतो, बस. मला काहीच कळत नाही. यमराजाला असं यमराज म्हणाल्यावर तो म्हणाला, ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार केला. मला अनेक वेळा नमस्कार करावासा वाटतो. म्हणे मग त्याचा अर्थच असा आहे, नमस्कार करून पवित्र हो. नमः शिवाय किंवा शिवाय नमः, पवित्र होऊन नमस्कार करतो. आता नमः शिवाय हे का, तर जीव हा मायेतून उत्पन्न झाला आहे म्हणून तो लवकर पवित्र होत नाही. काही न काही किंतू राहूनच जातो. म्हणून नमस्कार करून पवित्र होईल. पण पवित्र झाल्यावर पवित्र होऊन नमस्कार करेल. जसं आपण आंघोळ केल्याने वा दुरून नमस्कार करतो महाराज, आंघोळ केल्यावर पायाला हात लावून करतो, तसं आहे ते 2 मंत्र तसेच आहे. शिवाय नमः, नमः शिवाय. आणि ज्याला प्रणव करायचा तर ओम नमः शिवाय. हे 3 भेद आहे. पण हे लोक काही सांगून टाकतात. ओम नमः शिवाय केव्हा म्हणायचं आहे, ज्या वेळेला आपण निवृत्त होऊ पूर्ण, त्यावेळेला ओम नमः शिवाय म्हणायचं. जोपर्यंत आपण आसक्ती आणि वासना ठेवून राहतो, म्हणून बरेच ओम नमः शिवाय करणारे संतापी होऊन जातात, बुद्धिभेद होऊन जातो. तोच त्यांनी शिवाय नमस्कार केला तर काय होईल, पवित्र होत जातील, बुद्धिशुद्ध होत जाईल. आणि बुद्धिशुद्ध झाल्यावर नमः शिवाय. आणि एकदा बुद्धी निर्विकार झाली की ओम नमः शिवाय. मग आम्ही काय करतो आता जगामध्ये, हे असं चालतं, तर आम्ही याला जोड लावून टाकतो. पहा तुम्ही, मी जेव्हा भागवतामध्ये मंत्र म्हणतो ना शंकराचा, तेव्हा असं म्हणतो, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. आधी हरी लावून टाकला म्हणजे त्याचा दोष नष्ट. हरी काय आहे, सर्व दोषा आणि जड जीवा, सर्व दोष हरणं आणि जड जीवा तारणं. म्हणून मी त्यावेळा ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः म्हणत नाही. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम. कारण ओमच्या आधी हरी आहे. हरीला ओम हरी नाही म्हणतायत, ओम हरी नाही, हरी ओम. म्हणून आधी हरी लावून देतो, मध्ये ओम येतो आणि मग शिवाय, म्हणजे मला तो दोष लागत. हरि ओम नमः शिवाय, 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 हरि ओम नमः शिवाय. हे सूर्यनंदना, तुला इतकं ज्ञान झाल्यामुळे आजपासून तुझं नाव धर्मराज. यमाचं नाव बदलवलं शंकराने, म्हणून त्याला यमधर्म असं म्हणतात. यमधर्म तुला नाव दिलंय. आजपासून सर्व चराचर प्राण्यांचा धर्माधर्माचा निर्णय तू करशील, माझ्या आज्ञेनं शासन करशील आणि दक्षिणेचा अधिपती होशील.
माझा जर शंकरानं त्यांना दक्षिणेचा अधिपती केला यमाला, तर मग आपण जर त्यांचे भक्त असो तर तो आपल्याला त्रास कशाला देईल? आपण जर शिव आणि हरी यांचे भक्त असले म्हणून हे उत्तरेकडचे लोक आपल्याला दक्षिणेकडचे म्हणतात, आपण खालच्या लोकांना दक्षिणेकडचे म्हणतो, कारण आपण मध्य आहात. महाराष्ट्र हा संपूर्ण देशाचा मध्य आहे. फक्त मध्य देश आला म्हणून मध्य प्रदेश नाव पडलं, पण महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव पडलं. मध्य असून मोठा आहे. आता आपण त्याला विभागणी करायची तयारीत आहे. विदर्भ वेगळा, अमुक वेगळा. तो विदर्भातला नेता बिचारा थकून गेला, परत नाव होतं त्याचं. हां हां, वेगळा पाहिजे, वेगळा पाहिजे. म्हणून अशा प्रकारे तू दक्षिणेचा अधिपती होशील आणि कर्मसाक्षी राहशील. आपण जे कर्म करतो त्या कर्माला साक्षी यमधर्म आहे. म्हणून अधम लोकांना तू मार्गानुसार कर्म देशील आणि त्यांना गती देशील. माझ्यावर भक्ती ठेवून तू माझ्या लिंगाची आराधना कर आणि तुझ्या लिंगाची आराधना जो करेल त्याला यमयातना जातील. म्हणून तुम्हाला संकट आलं की ज्योतिषी किंवा संत म्हणतात तू असं कर, दगडाचा दिवा नाही तर तो लोखंडाचा दिवा लाव. म्हणून मारुतीच्या मंदिरात नेहमी मोठ्या दगडाचा दिवा असतो, कारण मारुती सुद्धा शंकराचाच अवतार आहे. आणि दगडाच्या दिव्यामध्ये तेल लावलं की संकट हरण, कारण तो यमदीपक आहे. मग आपल्या वैष्णवांनी काय केलं, तुळशीच्या जवळच तो लावून द्यायचा, म्हणजे आणखीन हरण. आता आपले लोक काय म्हणतात, तुळशीजवळ दिवा लावला तर देवाला उभं राहणं पडतं म्हणे. हे अशा पण गोष्टी काढतात. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. लोखंडाचा दिवा आणि दगडाचा दिवा कष्ट निवारण करताय. तांब्याचा दिवा श्रीप्राप्ती आहे. पितळीचा दिवा सौभाग्य प्राप्ती. हे दिव्यांचे जे धातू आहे त्याचे गुण छान. म्हणून अधिक मासात दिवा जावायला कोणता दिवा देतो आपण? चांदीचा. आज तुमच्या सासऱ्याने दिलं नाही त्याला आम्ही काय करते, खेड्यातले होते ते. बरं तुम्हालाही द्यायचं काम पडलं नाही जावायला, मग आता काय तुमचं असंच गेलं. पण तुम्हाला तुमचे पितर 4 महिन्याकरता एक तेलाचा डबा द्यायला लावताय कडगावला, हे लक्षात ठेवा. 4 महिन्याकरता तुम्ही 15 किलोचा डबा, माझं रिपोर्ट आहे, सगळे लोक सांगून द्या मला, तुमचे कावळे गुरुजी तुमच्या चोरून काय काय करतात. बरोबर आहे का नाही? विचार ना, असलंच पाहिजे. लक्षात घेण्यासारखं आहे. का बुद्धी होते तिथे तिथे कोणी देत नाही, म्हणून तुम्ही देण्याची परंपरा सुरू केली आहे. जिथे आहे तिथे देण्यापेक्षा जिथे नाही तिथे दिलेलं उपयुक्त ठरतं. काय ठरतं? उपयुक्त ठरतं. म्हणून माझ्या कोणी आलं ना, मला दिवे लावायचे, लावतो. दुसरा आला, तूही लाव. कारण दिवे लावणं स्वतःला प्रकाशित करून घेणं आहे. तम अंधकार निरसनार्थम, त्याचा श्लोक आहे. तम अंधकार निरसनार्थम उत्तम गोलोक प्राप्त्यर्थम दीपद प्रदानंच करिष्येत. उत्तम गोलोक, उत्तम गोलोक प्राप्त होण्याकरता. म्हणून आपले पोरं तिथे जाऊन जे प्रामाणिक, आपल्या जयस्वाल डॉक्टरांना रेग्युलर तिथे सेवेला असतो. दुपारी इथून गेला की 15 मिनटं ठरवलं आहे, लोक करत राहत असेल. उत्तम गोलोक, गायीची सेवा जी आहे ती सगळ्यात उत्तम. आईची, गायीची ही उत्तम सेवा आहे. म्हणून त्यावेळेस मनुष्याना तू उत्तम गती देशील जो शुद्ध बुद्धीने तुझ्यासमोर धर्मतीर्थामध्ये स्नान करताना
धर्मेश्वर लिंगाचं स्थापन करशील म्हणून यमानं काशीला धर्मेश्वर लिंग स्थापन केलेलं आहे. या ठिकाणी सर्व पुरुषार्थ प्राप्त होतील. कार्तिक शुक्ल अष्टमीला जो उपवासपूर्वक धर्मेश्वराची यात्रा करेल त्याला पुनर्जन्म मिळत नाही. धर्मेश्वर म्हणून कार्तिक महिन्यामध्ये आपण आवळीच्या झाडाखाली बगीच्यामध्ये जाऊन विष्णू आणि शिव या दोघांचं पूजन करतो. विष्णूच्या पूजेला दिवा लाभला की शिवाची पूजा होऊन जाते, कारण शिव अग्निरूप आहे आणि विष्णू जलरूप आहे. म्हणजे जल शिवावर पडलं की विष्णू शिवावर आणि शिव प्रकाशित. जल काय आहे? विष्णू रूप आहे. म्हणून शिवाला कोण प्रिय आहे? विष्णू. म्हणून शिवाला जल घातलं की कोण गेलं? विष्णू गेले खाली. आणि शिवाने प्रकाश दिला म्हणजे विष्णूला मिळाला. परस्परयंते भावा. म्हणून रंगावधूत स्वामी जे होते ना त्यांचा एक नारा होता, परस्पर देव भव. आपल्या वैष्णव संभ्रमामध्ये जे जे दिसे भूत ते ते मानिजे. आपण काय म्हणतो, आपल्या फडातला नाही होतो, आपण लगेच फडावर चालले जातो. तो कोणत्या का फडाचा असे ना, तो पंढरीचा वारकरी आहे. म्हणून नाथांनी एक पद लिहिलं आहे, वासुदेव आला आणि वासुदेव आला. नाथांच्या पदाकडे गमतीने लोक लक्ष देतात, पण शब्दाकडे लक्ष नाही देत. आम्ही पैठणला जात असेल तर पैठणला वासुदेव नाथ षष्टीला खूप असतं. हे माझे जे अंगारखे होते ना हे सगळे इस्त्री करून तिथे वाटून द्यायचो मी. आता मी नाथ षष्टीला जात नाही, केव्हाही जात नाही. त्या लोकांना फार आनंद व्हायचा. ते असे अंगारखे शिवून मिळत नाही. महाराज म्हणतात एवढे अंगारखे घ्या म्हटलं म्हणजे वासुदेवांना वाटून दिले का. मग त्यांनी वाटणे सुरू केले, तर त्यांना आनंद होतो ना, त्यांना मिळायला पाहिजे. गरीब परिस्थिती असते त्यांची. धोत्र जुनं घेणार नाही, ते नवं मागतील, पण अंगारख्या घेऊन घेतील तो. म्हणून त्या कार्तिक स्वामीनं त्यांना सांगितलं की या धर्मेश्वराचं जो दर्शन करतो त्या दर्शनानं माणसाला धर्मबुद्धी राहते. कृष्णार्पणमस्तु. आहे अजून 11:15 झाले. काल आपण असं पाहिलं की पृथ्वीराज चव्हाणांना गुरुनं सांगितलं तू द्वारकेला येऊ नको. काल त्यांना स्वप्नात द्वारका दिसली. पण पुढे काय झालं? ज्या वेळेला द्वारकानाथाचं दर्शन झालं, गोमती संगमाचं स्नान झालं आणि त्यांच्या अंगावर शंख चक्र गदा पृथ्वीराज चव्हाणांच्या झोपेतून उठल्यावर चिन्ह आले. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की मला स्वप्न पडलं, मी गोमतीमध्ये स्नान केलं आणि माझ्या अंगावर चिन्ह आले. तिने हात लावले राजाला, तर म्हणजे तुमचं अंग ओलं आहे. गुरु द्वारकेत, पृथ्वीराज चव्हाण राज्यात. त्याला एका ब्राह्मणाने सांगितलं होतं की महाराज हे राज्यातून गेले ना की यांचे सगळे नातेवाईक या संत सेवेमध्ये अडथळे आणतात. हे राजाला काय लागतं, मुलगवाला इतकं नाही द्यायचं, एवढं द्यायचं, तर तुम्ही यांना नेऊ नका द्वारकेच्या यात्रेला, मग इथे संत भोजन होणार नाही. गुरुनं सांगितलं मी त्याला नेत नाही, पण दीक्षा तर दिलंच त्याला. म्हणून पांडुरंगाने स्वप्नात द्वारकानाथाने त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं गोमती नदीत स्नान कर तुझ्या अंगावर. आणि ते सगळे चिन्ह पाहिल्यावर आता राजाची बातमी गुप्त राहील का? कारण राजाच्या आंघोळ घालायला नौकर असतात. ते काय काही राजा स्वतःच्या हाताने पाणी नाही घेत. नौकर आले म्हणे महाराज हे काय, हे जात नाही म्हणे, ते जाणार नाही म्हणे. काय हे चिन्ह देवाचे. झोपेत आले म्हणे मला. तो बाहेर पडला. त्या राणीनं त्या राणीला सांगितलं आणि असं म्हणता म्हणता संध्याकाळपर्यंत सगळ्या गावात
की आपले पृथ्वीराज हे द्वारकेला गेले. स्वप्नामध्ये त्यांनी स्वप्नात आंघोळ केली तिथे आणि त्यांच्या अंगावर चक्र आले. सगळं गाव म्हणाले आता आपले पृथ्वीराज देव झाले. कारण प्रत्यक्षात गुरुनं छापे मारणे वेगळे आणि स्वप्नामध्ये देवानं द्वारकेला नेऊन छापे मारून देणे हे वेगळं. म्हणजे पृथ्वीराज प्रत्यक्षात देव आहे. गावात राजाची कीर्ती पसरायला वेळ लागत नाही. मुख्यमंत्री यायचा म्हणजे लगेच कळून जातो लोकांना. म्हटलं पाव काय आहे मुख्यमंत्री येत आहे ना. म्हटलं त्याचं तिकडच्या तिकडे जाणार आहे. पण त्यांनी कधी म्हटलं की मला राम मंदिरात जायचं तर काय करू म्हणून 2 पोलीस ठेवले इथे. बरोबर आहे ना. ऐन वेळेवर काय करणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री येताना जशी तयारी होते तसं राजाची कीर्ती पसरली सगळीकडे. सगळीकडे आजूबाजूचे लोक सगळे नातेवाईक सासरे सासरचे लोक भराभर चव्हाणांच्या दर्शनाला. ही किमया पयोधारी संताची होती. आता कोणी याच्या अन्नदानात अडथळा येईल का. आणि मग ते पयोधारी संत पायी यात्रा करून आले द्वारकेचे आणि तिथून शालिग्राम घेऊन आले. आणि हा शालिग्राम पृथ्वीराज चव्हाण तुम्ही याची पूजा करायची रोज तुलसी व्हायची. हा जोपर्यंत तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुमच्या राज्याची ध्वजा फडकत राहील. आणि हा जेव्हा जाईल तेव्हा तुमच्या हातातली सत्ता निघून जाईल. पयोधारी संतानं सांगून टाक. आता त्या महाविष्णूची पूजा म्हणून प्रत्येक मंदिरात मूर्त्याच असतात पण महाविष्णू असतो. महादेवाच्या मंदिरात अशी मूर्ती असते पण पुन्हा बाणलिंग वेगळं असतं पूजेचं. त्याच्यावर पूजा करायची असते. कारण सर्व पूजा जे आता बा कोणीतरी चांगल्या फुलाने असं सजवलेलं होतं तर आता पाणी टाकणाऱ्याने आजूबाजूचे फुलं काढायची काही गरज होती का. नाही सगळं फेकून दे. सगळं काढून टाकतात. बाजूची सजावट काढू नये ना. पण त्यांना ते कळत नाही. असं आहे ते. बाजून जे सजवलेले फुलं आहे ते काढायची गरज नाही. देवाच्या अंगावरचं बेल काढून घ्या तुम्ही. पाणी घालायचं दूध घालायचं परत आपला बेल वाहून द्यायचा. दुसरा येतो तर आजूबाजूची सजावट नाही काढू. कारण सजावट सगळ्यांनाच करता येत नाही. आणि एकदम सजावट झाली असेल तर भावपूर्ण पाणी घालावं म्हणजे मग संध्याकाळपर्यंत देव तसा सुशोभित होतो. हे जेव्हा लक्षात येतं. आता बघ कमळ आले 4 मी लगेच देवाला लावून दिले. कारण ते उद्या संध्याकाळी उद्या राहू तोपर्यंत ते कोंबून जाणार. फूल जोपर्यंत टवटवीत आहे बरं आपलं नशीब तास आहे. आपल्याला काहीच आणावं लागत नाही आपोआप येतं ते आल्यावर त्याची तत्पर शेवटी म्हणजे का तुम्ही आत्ता तर मध्ये गेलं नाही फुलं आले मला भाऊ दे देवाला चला. म्हणजे आपोआप परवाही 2 एक लाल कमळ छान आलं होतं. आज निळे कमळ आले. नीलांबरम म्हणून त्यावेळेस राजानं ते महाविष्णू घेतले आणि महाविष्णूची पूजा करायला सुरुवात केली. राज्यामध्ये एकदम आनंद झाला. सगळे लोक देवाच्या दर्शनापेक्षा पृथ्वीराज चव्हाणांचं दर्शन ग्राह्य मानू लागले. राजांना दरबारात येऊन पयोधारी संत आले. त्यांनी राजाचं दर्शन केलं. म्हणजे महाराज काय करता. नाही तू जगात वंदनीय होशील. आज पृथ्वीराज चव्हाणांचे पुतळे आहे. कोणामुळे. एका संतामुळे. पयोधारी. पय म्हणजे दूध. ते देवाला दूध समर्पण करायचं म्हणून कच्चं दूध समर्पणाचं जास्त पुण्य आहे. तापवलेलं नाही. तापवलेल्या दुधातून साय निघाली की कस निघून जातो. मी त्या गोशाळेत जायचो ना तर धारोष्ण दुधाचं फार महत्त्व आहे. तर मी एवढंच घ्यायचं. माझ्याबरोबर 2-4 गुरुजी असं ते वाचायला ते म्हणे आम्हाला ग्लास भर पाहिजे. म्हटलं ऐक रे ग्लास भर धारोष्ण दूध घेऊ नको. ऐकलं नाही त्यांनी. दादा नाही म्हणता म्हणे काय ते यजमान करता. मग प्याले 1-1 ग्लास. घरी येईपर्यंत दुसऱ्या दिवशी माझं संहिता वाचायला आलेलं नाही ते. कारण ते एवढे जुलाब झाले की त्याच्याने
ते धारोश नाही, त्याला काही वेळ थोडीशी हवा लागू द्यावी लागते. माणसाच्या दुधाला हवा लागायची नाही, पण प्राण्यांच्या दुधाला हवा लागायची. आईचं स्तन पूर्ण तोंडात गेलं तर बुडबुडा येत नाही, आणि जर थोडंसं उघडं राहिलं बाळाचं तोंड तर बुडबुडा येतो आणि लोकच तो बाहेर काढतो. आईच्या दुधाला हवा लागायला नको. गाईच्या आणि बाकीच्या दुधांना थोडी हवा लागल्याशिवाय प्यायचं नाही, असं शास्त्र आहे. म्हणून डॉक्टर लोक पुरं सांगत नाही मुलींना की किती त्याच्या तोंडात स्तन द्यायचा, म्हणजे हवा जायला नको, तोंड बंद झालं पाहिजे. कारण ते आतून ओढायचं आहे, हे बाहेर काढायचं आहे आणि मग त्याला हवा लावायची. आणि ज्या बाळाला हवा पिताना हवा लागते ना, म्हणून पूर्वीच्या स्त्रिया पदर टाकून घ्यायच्या त्याच्यावर, म्हणजे आणखीन हवा लागायची. आता तर पदरच नाही, त्यामुळे पंचायत होऊन जाते. तर त्याकरता त्याला ते गुचक्या लागतील, ते दूध बाहेर येईल, मग वाढती लागली, कोणी म्हणे नजर लागली, मग ते दूध उतरो, तर सगळे गोंधळ सुरू होऊन जाते. त्याला एक मूळ कारण आहे, हवा लागायला नको, दृष्टावाला नको. स्त्रिया पटकन तिरपतोंड करून घ्यायच्या. त्याचं कारण आहे ते हवा न लागली पाहिजे. हवा लागली की दोष होतो ते. म्हणून हवा काही ठिकाणी शुद्धी करते आणि काही ठिकाणी गडबडी करते. पहा, तुमची हवा अटकली की गिर पडत नाही लवकर, तसं आहे ते. म्हणून त्यांना वैद्यनाथ दिलं आणि नेत्र ज्योतीनं त्यांचं ते लिंग शुद्ध करून दिलं. साळुंका पृथ्वीराजांना आनंद झाला, ब्राह्मणाचा महिमा सुरू झाला आणि गावामध्ये अन्नदानाचा साधू संत जेवणाचा पूर आला. पयोधारी संतांनी सांगितलं, तुझ्यावर या शालिग्रामाची कृपा आहे. जबतक नरसिंह देहेरी में तबतक राजा हतेरी में. हा नरसिंह तुझ्या घरात आहे, त्या दिवसापर्यंत तुझं राज्य जाणार नाही. पण पृथ्वीराज चव्हाण युद्धावर गेले, यांच्या नातेवाईकांनी त्या शालिग्रामाचा अपमान केला. ते यांच्या घरातून चोरीला गेलं आणि पृथ्वीराज चव्हाणांचं राज्य संपलं. म्हणून पृथ्वीराज क्षमाशील झाले होते नंतर. त्याचं एक उदाहरण आहे. त्यांच्या राज्यामधला जो मुनीम होता, त्याने यांचा स्वभाव पाहून धनाचं अपहरण केलं. सगळ्या लोकांनी पृथ्वीराजाला पटवून दिलं की याने अपहरण केलं. पृथ्वीराज म्हणजे त्याला क्षमा करून टाका, कारण आता हे संत बनल्यामुळे, अंगावर आल्यामुळे क्षमा करून टाका. मग काय झालं, क्षमा करून टाकल्यावर गावातले लोक म्हणे राजाचं याचं काहीतरी मिली बघत आहे, कारण लगेच अपवाद. काही दिवसानं त्या लबाडानं ते धन सगळं पृथ्वीराज चव्हाणांच्या पायापुढे ठेवलं, क्षमा मागितली आणि तो पयोधारी संतांचा भक्त म्हणून राज्यातून निघून गेला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर,